या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। नमस्कार. विद्येची देवता सरस्वती आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मी पद्मजा टाकसाळे वंदन करते. रवींद्रनाथ टागोर रचित व श्यामला कुलकर्णी अनुवादित जाता असताला या स्थूल वाचनाच्या पाठावर दर्शना भालेराव मॅडम आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. दर्शना भालेराव मॅडम यांनी संस्कृत व मराठी विषयामध्ये BA केले असून नागपूर विद्यापीठातून MAd केले आहे. गेली 23 वर्षे ते शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. हडस हायस्कूल रामदासपेठ नागपूर येथे मागील 19 वर्षापासून त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. याशिवाय मॅडमला लेखन, वाचन व नृत्याचीही आवड आहे. शालेय जीवनात त्या बॅडमिंटन व बास्केटबॉलपटू देखील होत्या. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शन करता लाभले आहे. मी दर्शना भालेराव मॅडमला विनंती करते की त्यांनी जाता असताला या कवितेवर प्रकाश टाकावा. दर्शना भालेराव मॅडम. नमस्कार. अक्षर भारती या द्वितीय भाषेच्या पुस्तकात यंदा पहिल्यांदाच स्थूल वाचन विभागात पद्य आहे. जाता असताला या कवितेचा विचार आज आपण करणार आहोत. मूळ रचनाकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांना कोण ओळखत नाही, कारण गीतांजलीसाठी त्यांना नोबेल पारितोषिक प्राप्त झालं होतं आणि निसर्गापासून प्रेरणा घेऊन अतिशय सुरेख असं रचना आपल्याला रवींद्रनाथांच्या लेखणीतून साकारताना दिसते. आज आपण मूळ बंगाली कविता जी आहे आणि त्याचं श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं स्वैर रूपांतर आहे, या दोन्हीचा आपण अभ्यास करणार आहोत आणि आपल्या कृतीपत्रिकेच्या आराखड्याच्या दृष्टीनं आपल्याला त्याचा कसा विचार करता येईल हे देखील आपण बघणार आहोत. हे आहेत गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर हे प्रसिद्ध बंगाली कवी. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरांचा जन्म 7 मे इसवी सन 1861 रोजी झाला आणि त्यांचं जे घराणं होतं त्याला आपण रॉयल घराणं जसं म्हणतो तसं होतं. पद्मा नदीच्या काठी राहून तिथल्या निसर्गाचा आस्वाद घेत त्यांचं बालपण गेलं. त्यांना निसर्गाची प्रचंड आवड होती, त्यामुळे त्यांचे वडील त्यांना विशेष नावेतून बोटेतून घेऊन जात आणि त्याचा प्रभाव आपल्याला रवींद्रनाथांच्या रचनांवर दिसून येतो. बंगालीतील महाकवी आणि राष्ट्रगीताचे ते रचनाकार आहेत. 1913 मध्ये त्यांच्या गीतांजली या संग्रहास जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी असलेला नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर मूळ कविता जी आहे ती रवींद्रनाथ ठाकूरांची जी आहे ती आता आपण बघू. आपल्या पुस्तकात दोन्ही कविता दिलेल्या आहेत आणि ही मूळ कविता आहे. थोडंसं वेगळं रूप त्याचं आपल्याकडे आहे पुस्तकात आणि मला ही कविता निखिल वंग साहित्याच्या अभ्यासक सौभाग्यवती मंदिरा गंगुली यांनी दिलेली आहे. तर मी ती वाचते, ती ऐकावी विद्यार्थ्यांनी. के लैबो मोर कारजो कहे संध्या रवि शूनिया जग रहे निरुत्तर छवि माटीर प्रदीप छिलो से कहिलो स्वामी आमार जेटुकू साध्य करीबो ता आम्ही. बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, की आपल्या भारत देशाचं हे वैशिष्ट्य आहे की इतक्या सुसंस्कृत वातावरणात आपण मोठं होतोय, की इतक्या भाषांमध्ये इतक्या सुंदर सुंदर रचना झालेल्या आहेत आणि ही रवींद्रनाथांची जी आहे मूळ कविता ती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. काही
बंगाली भाषेतील उच्चार करत असताना माझे काही उच्चार वेगळे आले असतील तर माझ्या बंगाली जाणणाऱ्यांनी किंवा बांधवांनी क्षमस्व त्यांना माझं. आपण आता आपल्या पाठ्यपुस्तकात जी कविता दिलेली आहे तिचा आता विचार करू की श्यामला कुलकर्णी यांनी जे स्वैर रूपांतर कवितेचं केलेलं आहे तर त्याची आपण ही जी मूळ कविता आहे तिचा आता विचार करू. बघा मुलांनो, जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा होत्वरा. कुणी नवठती येना पुढती कुणाशना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पण ती ये पुढती. विनम्र भावे म्हणून म्हणे ती, विनम्र भावे लवून म्हणजे वाकून, विनम्र भावे लवून म्हणे ती, तेजोमय भास्करा मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले, वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असताकडे, झुकला असताकडे. बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ही आहे आपण जी अनुवादित किंवा रूपांतरित कविता आहे श्यामला कुलकर्णी यांची बघतो आहे. आता निसर्ग प्रतिमांचा यात वापर आपल्याला दिसून येतो आणि या निसर्ग प्रतिमांमध्ये एक सूर्य आहे आणि एक पणती आहे. ह्या कवितेत आपल्याला बघत असताना काही गोष्टी आपल्याला बारकाव्याने बघितल्या तर लक्षात येतात. जसं की सूर्य अस्ताला जात असताना काळजीने दुःखाने त्याचे डोळे पाणावले आहेत. मी जर निघून गेलो तर या विश्वाचे कसे होईल, ही काळजी त्याला लागून राहिलेली आहे. ही पृथ्वी जी सूर्याच्या ऊर्जेच्या स्रोतावर अवलंबून आहे ती अंधारामध्ये बुडून जाईल. त्यामुळे आपल्या पश्चात या पृथ्वीला वाचवण्यासाठी कुणीतरी त्वरेनं पुढे यावं असं त्या तेजोमय भास्कराला वाटतंय. आता इतका प्रचंड मोठा तो सूर्य आणि त्याच्या पुढे बोलण्याची, त्याच्या पुढे समोर येण्याची कुणास शाश्वती नाही, कुणाची हिंमत होत नाही. अशा याच्यात, अशा परिस्थितीत एक पणती इकडे तिकडे बघत हळूच विनम्रपणे, ही पण भावना खूप महत्वाची आहे की तिला आत्मविश्वास जरी असला तरी विनम्र भाव तिच्यात आपल्याला दिसून येतो. विनम्रपणे लावून नमस्कार करून अदबीने त्या तेजोमय भास्कराला नमन करून म्हणते, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. माझ्या तेजाने मला जसं जमेल तसं मी या पृथ्वीला उजळण्याचा प्रयत्न करीन. वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल मुलांनो, बघा की डोळे पाणावले आहे पहिल्या कडव्यात आणि इथे डोळे ओलावले आहे. तर दुःखाश्रू, काळजीचे अश्रू आणि हे आनंदाश्रू, ह्या दोन मधला फरक किती सशक्त लेखणीने शब्दांद्वारे होऊ शकतो याचा प्रत्यय आपल्याला येतच असेल. डोळे ओलावले, वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असताकडे, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असताकडे. आता आपल्याला विचार करायचा आहे की ह्या पूर्णपणे कवितेत आपल्याला ह्या प्रतिमांमधून कवीने काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पहिले मी तुम्हाला कवितेचा अर्थ सांगते आणि त्यानंतर आपण त्यातील प्रतीकांचा विचार करू. ती प्रतिकात्मक कविता आहे की सूर्य अस्ताला जात असताना म्हणजे मावळत असताना त्याचे डोळे काळजीने पाणावले आणि आपण गेल्यानंतर या विश्वाचं कसं होईल या काळजीने त्याला चिंता लागून राहिली. कुणीतरी या पृथ्वीला वाचवण्यासाठी पुढे यावं असं त्याला वाटलं. अशा वेळेला कोणीच अजून पुढे आलेलं नाही. म्हणजे इतर आपण नैसर्गिक घटकांचा विचार केला
तर चंद्र, चांदण्या किंवा इतर आणखीन काही मानव निर्मित प्रखर अशा वस्तू आहेत, ज्या तेज देऊ शकतात, उजेड प्रकाश देऊ शकतात, अशा कोणीही पुढे येत नाहीत. अशा वेळेला एक छोटीशी पणती समोर येते आणि ती म्हणते की मी माझ्या प्रयत्नांनी, माझ्या जमेल तेवढ्या तेजाने मी ही धरा, ही पृथ्वी उजळून टाकण्याचा प्रयत्न करीन. तिचे ते शब्द ऐकल्यानंतर सूर्य आश्वस्त होतो आणि तृप्त मनाने, शांत मनाने तो अस्ताकडे झुकतो, म्हणजे अस्तचलाला जातो. आता ह्यात ज्या प्रतिमा वापरलेल्या, ही प्रतिकात्मक कविता आहे. ही जी प्रतीक वापरलेली आहे, म्हणजे सूर्य आणि पणती यांच्या प्रतीकातून कवीला आपल्याला काय सांगायचं आहे त्याचा आता आपण विचार करू. आता आपण सूर्याचा विचार करू की सूर्य हे प्रतीक आहे. हे कशाचं प्रतीक आहे? तर स्वयंप्रकाशित, तेजोमय, त्याला स्वतःचा प्रकाश आहे, तो तेजोमय आहे, हितचिंतक आहे, सर्व विश्वाची काळजी तो वाहतो, विश्वाची चिंता करणारा आहे, सर्व शक्तिमान आहे. म्हणजे ह्या प्रतिमेतून आणि ह्या प्रतीकातून महान कार्य करणाऱ्या आणि स्वतःच्या क्षमतांची ओळख असणाऱ्या अशा व्यक्तीचा भास आपल्याला त्या प्रतीकातून आणि प्रतिमेतून होतो. त्याला स्वतःच्या क्षमतांची जाणीव आहे, तो स्वतःच्या क्षमता ओळखतो. ह्या संपूर्ण धरेला आपण ऊर्जेचं स्रोत आहोत हे तो जाणतो. पण त्याच वेळी तो इतरांची, स्वतः जरी स्वयंप्रकाशित आणि तेजोमय असला तरी तो हे जाणतो की आपण अस्ताला गेल्यानंतर आपलं हे कार्य पुढे नेण्यासाठी आपल्याला कोणाला तरी आवाहन करण्याची गरज आहे. त्यामुळे तो आवाहन करतो आहे. आणि जेव्हा पणती पुढे येते तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की तो इतरांची कदर करणारा आहे. त्या तेजापुढे पणती ही अतिशय छोटी आहे, पण तरीही तिने आश्वस्त त्याला केल्यानंतर तो अतिशय शांत मनाने आणि तृप्त मनाने अस्ताकडे झुकतो. आता याच्यातून आपल्याला पणतीच्या प्रतीकातून आपल्याला काय कळतं त्याचा आपण विचार करू. पणती जी आहे ती अतिशय छोटी आहे, स्वाभिमानी आहे आणि ती अतिशय विनम्र आहे. बघा, आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे की आत्मविश्वास, स्वाभिमान आणि त्याच सोबत असणारी विनम्रता म्हणजे ती तिच्याकडनं व्यक्त होते आहे की तिला स्वतःच्या कार्यावर विश्वास आहे, परंतु तिला क्षमतांची देखील जाणीव आहे. ती म्हणते सूर्याला की मम तेजाने, माझ्या तेजाने जितकी जमेल तितकी मी धरा उजळून काढेन आणि या किर्र अंधारात माझ्या वतीनं जेवढा प्रकाश मी जगाला देऊ शकेल तेवढा मी प्रयत्न करीन. म्हणजेच आपल्याला लक्षात येतो की तिचा स्वतःच्या कार्यावर विश्वास आहे आणि तिचा दुर्दम्य आशावाद देखील आपल्याला इथून दिसून येतो. तिची इच्छाशक्ती प्रबळ आहे, तिची इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि तिची ही जी दांडगी इच्छाशक्ती आहे तीच तिला आत्मविश्वास बहाल करते आहे. आता आपल्याला हेही विचार करायचा आहे की आपण सूर्य आणि पणती यांच्यातली साम्यस्थळं बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की दोघांमध्येही प्रकाश देण्याची, धरतीला उजेड देण्याची ताकद आहे, परंतु तो तेजोमय भास्कर आहे आणि ही अतिशय छोटी आहे. म्हणजे आपण साम्यस्थळांचा देखील इथे विचार करू शकतो आणि आपण इथे त्याच्यात काय फरक आहे दोघांमध्ये हा देखील विचार करू शकतो. मग आता आपल्याला या कवितेतून, या प्रतिमांमधून काय बोध मिळतो त्याचा आता आपण विचार करू. आपण विचार करतोय की कवितेतून आपल्याला काय शिकवण मिळते किंवा बोध मिळतो किंवा काय प्रतीत होत असतं. आता तुम्हाला रोजच्या जीवनातलं, आपलं दैनंदिन जीवनातलं
उदाहरण सांगायचं झालं, आपण जेव्हा स्थूलवाचन विभागाचा विचार करतो तेव्हा त्या स्थूलवाचन विभागात दिलेला जो काय आशय आहे किंवा जो बोध आहे तो आपण आपल्या आजच्या रोजच्या दैनंदिन जीवनाला कसा लावू शकतो किंवा तो कुठे आपल्याला समांतर वाटतो याचा देखील विचार आपल्याला स्थूल वाचनातून करायचा आहे. बघा, द्वितीय भाषेच्या पुस्तकात पहिल्यांदाच पद्य विभाग दिलेला आहे स्थूल वाचनासाठी. त्यामुळे आपण ही कविता आपण आपल्याला अर्थ कळण्याच्या दृष्टीने बोधाचा विचार करतो आहे किंवा त्याच्यावर आधारित कृती करण्याच्या दृष्टीने म्हणजे क्वेश्चन आन्सर्स लिहिण्याच्या दृष्टीने आपण त्याचा विचार करतो आहे. आता बघा, कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं. ही अतिशय महत्वाची एक शिकवण आहे जी आपल्याला मिळते. आपण मोठे होत असलेल्या मुलांनो, या पाठात डॉक्टर अनिल काकोडकरांनी आपल्याला काय सांगितलं आहे की मेटलायझिंगच्या प्रक्रियेवर ते काम करत असताना त्यांना काय वाटलं होतं आणि मग त्यांनी स्काय इज द लिमिट असं जेव्हा प्रयत्न चालू केले तेव्हा त्यांना लक्षात आलं की प्रत्येक काम हे सारख्याच दर्जाचं असतं, त्याचं महत्व सारखंच असतं. त्याच्यानंतर बघा, सामाजिक जीवनात प्रत्येक छोट्या जीवाचं योगदान मोलाचं असतं. आता ही कल्पना तुम्हाला अधिक स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला आताच्याच काळातला काही दाखला देते, उदाहरण देते. जसं की आता आपण कोरोनाच्या संकटातून आपला देश हळूहळू बाहेर निघण्याच्या प्रयत्नात आहे. गेले 7-8 महिने तुम्ही आभासी माध्यमातून शिकण्याचं कारणही कोरोनाच आहे. तर ह्या काळात आपल्याला माहिती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटनी किंवा स्टेट गव्हर्नमेंटनी बऱ्याच योजना राबवल्या किंवा आपल्याला काय सांगितलं की त्या योजनांचा फायदा घ्या. परंतु आपल्याला असं लक्षात आलं समाज जीवनात वावरत असताना की आपल्याला लोकल लेव्हलवर काम करणारे असे काही कार्यकर्ते लागले. जसे काही विद्यार्थ्यांनी होऊन व्हॉलेंटियर्स बनून त्यांनी फूड पॅकेट्स डिस्ट्रीब्यूट केले किंवा ते वाटले. तर किती मोठा एखादा दाता असेल किंवा डोनर असेल तर त्याचं दान जेवढं समाजाच्या दृष्टीने महत्वाचं आहे तेवढंच समाज जीवनात प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं. प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार कार्य करत असते. म्हणजे कोणाचंच कार्य लहान किंवा मोठं नसतं, तर जशी क्षमता असेल त्यानुसार तुमचं समाज कार्यात योगदान महत्वाचं असतं. तुम्हाला ही संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी मी श्रीरामांनी जे सेतुबंधन केलं होतं त्या सेतुबंधनात बघा की किती मोठं कार्य ते होतं. आपल्याला माहिती आहे लंकेपर्यंत जाण्याचं, आणि त्यावेळेला खारीने देखील जो आपला वाटा दिलेला आहे तो देखील प्रभू रामचंद्रांनी नोटीस केलेला आहे आणि त्याचं देखील शाबासकी आणि कौतुक तिला मिळालेलं आहे. हे कशासाठी? कारण तिने आपल्या क्षमतेनुसार कार्य केलं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार कार्य करते. सूर्याचं कार्य जरी खूप महान आणि मोठं असलं तरी पण त्यामुळे पणतीचं कार्य हे लहान किंवा कमी दर्जाचं ठरत नाही, कारण ती आपल्या क्षमतेनुसार कार्यरत आहे. चालण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कामाचा वाटा उचलणं आवश्यक असतं. आता आपण बघतो की सकाळनंतर आपल्याला काय महत्वाचं वाटतं की आपल्या घरी जे रोज लोक येतात, पेपरवाला येतो, दूधवाला येतो, हे लोक जे येतात तर हे लोक देखील तेवढेच महत्वाचे असतात. कारण काय, त्यांच्याशिवाय आपलं निभणार नसतं. सो ही गोष्ट तुम्हाला समजणं खूप महत्वाची आहे की प्रत्येकाचं कार्य हे त्याच्या त्याच्या दृष्टीने योग्य, महत्वाचं आणि समाजाच्या दृष्टीने आवश्यक आणि महत्वाचं असतं. जशी मोठमोठ्या लोकांची गरज समाजाला असते तशी काय आहे, छोट्या जीवांची गरज देखील समाजाला असते. आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून कार्य आपण केलं पाहिजे. विनम्रतेनं आपण काम केलं पाहिजे. ही विनम्रता आणि आत्मविश्वास या दोन मधला
जो एक अंधुकचा फरक आहे तो तुम्ही लक्षात घ्या की स्वाभिमान, आत्मविश्वास आणि त्यासोबत असणारी विनम्रता या सर्व गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. तर आपल्याला स्थूल वाचन विभागात ही कविता आहे आणि तिसरा विभाग जो आहे त्यात प्रश्न तिसरा जो आहे त्या प्रश्न तिसऱ्यात आपल्याला कोणतीही 2 कृती सोडवा असं 2 प्रश्न सोडवायला असतात. तर 3पैकी 2 त्याच्यात असतात. 6 मार्क्स 6 गुण हे त्याला वेटेज असतं. तर कोणतेही म्हणजे तुम्ही ऑप्शन मध्ये सोडवलं तर 3 किंवा दोन्ही याच्यावर आधारित प्रश्न आले आणि तेही सोडवले तर 6 मार्क्सचं वेटेज तुम्हाला त्यात दिसून येईल. आता स्थूल वाचन विभागात ही समाविष्ट असल्यामुळे कविता ह्याच्यात आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की काव्य सौंदर्य वगैरे असा प्रश्न आपल्याला या कवितेवर आधारित सोडवायचा नाही आहे. आपल्याला स्वाध्याय कृती ज्या दिलेल्या आहे आपण त्यांचा आता विचार करू ज्या प्रश्न 3 मध्ये विभाग 3 मध्ये आपल्याला दिसतील. हे बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. आता आपल्याला कृतीपत्रिकेच्या दृष्टीने ह्या प्रश्नाचा विचार करायचा आहे. विद्यार्थ्यांना सांगितलंय आपण की संदर्भ, अर्थ, स्पष्टीकरण अशा स्टेप्स इथे आपल्याला लिहिण्याची गरज नाही. आपण सुरुवातीच्या 2 वाक्यांमध्ये असं लिहू शकतो की ही जी दिलेली कविता आहे ही गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांची मूळ बंगाली कविता आहे. त्याचं स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि यात सूर्य आणि पणती यांच्या प्रतीकातून आपल्याला काही संदेश मिळतो आणि बोध मिळतो. त्यापैकी तुम्हाला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका काय? पण विचार केला आहे की जेव्हा आपण सूर्याची विशेषणं बघितली, आपण बघितली की तो तेजोमय आहे, स्वयंप्रकाशी आहे, प्रचंड क्षमता असणारा आहे, पृथ्वीचं ऊर्जास्त्रोत आहे आणि त्याला ह्याची जाणीव आहे की ह्या पृथ्वीवरील बहुतेक जे घटक आहे हे त्याच्या ऊर्जेवर अवलंबून आहे. आता जर का हे प्रतीक आपण समाज जीवनात वापरलं तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रचंड मोठं सामाजिक कार्य करणारे असे काही लोक आहे की ज्यांची सूर्याप्रमाणे तेजस्वी राहिलेली आहे आणि त्यांना म्हणजे जशी सूर्याला काळजी आहे की आपण गेल्यानंतर इथे अंधार पसरेल आणि ही पृथ्वी अंधारात बुडून जाईल आणि इथे दुष्कृत्यांना वाव मिळू शकेल, ही काळजी त्याला वाटते आहे. हीच काळजी या एखाद्या थोर मोठ्या कर्तृत्ववान समाजसेवकाला वाटू शकते, कारण त्याची भूमिका देखील समाजसेवेचीच आहे. आपल्या पश्चात काय होईल ही काळजी जर का त्या व्यक्तीला वाटली तर आपण आता जसा विचार केला की प्रत्येकाचं सामाजिक कॉन्ट्रीब्युशन हे महत्वाचं असतं, तर हा जो सूर्य आहे इथे, ह्या सूर्याला जशी काळजी आहे तशीच काळजी त्या व्यक्तीला देखील असू शकते आणि अशा वेळेला त्याचं हे उत्तराधिकारी म्हणून किंवा त्याचं हे उत्तरदायित्व काळासाठी दुसऱ्यांनी सांभाळावं किंवा ते पुढे न्यावं ही आशा त्या व्यक्तीला देखील सूर्याप्रमाणे असू शकेल. आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपल्याला एक विचार करायचा इथे की आपण जेव्हा काव्याच्या दृष्टीने विचार करतो तर आपल्याला या वेगवेगळ्या प्रतिमा वेगवेगळ्या गोष्टी सूचित करत असतात. आपल्याला भौगोलिक सत्यही सोबत हे माहिती आहे की काय आहे, ही पृथ्वी फिरते आहे सूर्याभोवती, सूर्य कुठेही जात नाहीये, तो अचल आहे, तो एका ठिकाणी आहे आणि त्यामुळे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आहे आणि त्यामुळे आपल्याला सूर्योदय सूर्यास्त अशा घटना पृथ्वीवरून दिसून येतात. आता आपल्याला हाही विचार करायचा आहे की अंटार्क्टिका सारखे आहेत तिथे 6-6 महिने सूर्योदय होत नाही, म्हणजे सूर्यदर्शन होत नाही. तर अशा वेळेला तिथे काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा तिथे किती कठीण परिस्थिती निर्माण होत असेल. आपल्याला शरीरशास्त्राच्या दृष्टीने देखील जर का आपण केला, सायन्सचा विचार केला तर आपल्याला सूर्यप्रकाशाची किती गरज आहे किंवा ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर यात सूर्याची जी भूमिका आहे ती भूमिका
प्रतिकात्मक आहे आणि ते प्रतीक आहे आणि प्रतीक आपण समाज जीवनात वापरू शकतो. तर पुढच्या प्रश्नाचा आपण विचार करू की पणतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार करा. प्रास्ताविक पहिल्या 2 ओळींमध्ये आपण देऊ शकतो की ह्या प्रास्ताविकात पणती हे कशाचं प्रतीक आहे. पणती हे छोट सामाजिक करू शकणाऱ्या किंवा आपल्या लेव्हलवर समाजासाठी कॉन्ट्रीब्यूट करणारे असे काही लोक आहेत की त्यांचं कार्य खूप मोठं महत्वाचं किंवा खूप नोटवर्दी दिसत नसलं समाजाच्या दृष्टीने जरी, तरी त्यांच्या क्षमतेनुसार समाज सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की दिवस उगवल्यानंतर आपल्याला जशा छोटे छोटे हेल्पर्स असतात की ज्यांच्या भरोशावर आपण असतो, असे लोक लागतात आपल्याला. त्यांच्याशिवाय आपलं होत नाही. पेपर दिसला नाही दाराशी तर आपण म्हणतो, अरेच्या पेपर आला नाही का, जाऊन आणावा लागेल की काय. म्हणजे तो रोज पेपर टाकायला येणारा तो छोटा पोरगा देखील आपल्यासाठी दिवस सुरू करण्यासाठी, दिनचर्येसाठी आवश्यक असतो. तर समाज जीवनात कोणतंही काम हे कमी दर्जाचं नाही. हे सर्व लोकांनी सारख्या आपल्या कामातून समाजासाठी जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे किंवा समाज सुरळीत चालण्यासाठी, दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी ते देखील महत्वाचं आहे. आपल्याला बघा मध्यंतरी आपले पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद होतं, त्याच्यानंतर ऑटो टॅक्सी हे सगळं बंद होतं, तेव्हा देखील लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. म्हणजे आपल्याला हे लोक जरी छोटे वाटत असले की यांचं कार्य छोटं वाटतंय, आपण कोणाला छोटं म्हणतच नाहीये, त्यांचं कार्य असं खूप समाजाच्या दृष्टीने नोटवर्दी जरी वाटत नसलं तरी हे कार्य किती महत्वाचं आहे हे आपल्याला तेव्हा कळतं की जेव्हा त्यांची अनुपस्थिती जीवनात होते. त्यामुळे पणतीच्या उदाहरणातून आपल्याला काय विचार कवितेत व्यक्त झाला आहे की मनुष्यानी आशावाद बाळगून आपल्या क्षमतेनुसार जमेल ते कॉन्ट्रीब्युशन समाज ऋण म्हणून केलं पाहिजे आणि दैनंदिन जीवन आपलं सुरळीत चालण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. त्याच्यानंतरचा प्रश्न तिथे की सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावभावना शब्दबद्ध करा. आता आपण जर का विचार केला तर सूर्यास्त ही जी संकल्पना आहे ती वयानुसार, ती संस्कृतीनुसार आणि आपण काय म्हणू ऋतूंनुसार त्यानुसार देखील बदलते. जेव्हा आता बघा आता हिवाळा चालू होतोय तर सूर्यास्त झाल्यावर आपल्याला सूर्यास्ताच्या वेळेला आपल्या मनात काय भावना येऊ शकतात किंवा उन्हाळ्याच्या सीझनला जे सूर्यास्त आपण बघतो किंवा आपल्या मनात तेव्हा कोणत्या भावभावना येऊ शकतात. सगळ्यांनी हा विचार करायचा आहे की हा जो अनुभव आहे हा वयोमानानुसार वयपरत्वे आपल्या बदलू शकतो प्रत्येकाचा. आपण जसं तिन्ही सांजा म्हणतो की सूर्यास्तानंतर काही काळानंतर आपण तिन्ही सांजेची वेळ म्हणतो. आपण देवाजवळ दिवा लावतो, शुभम करोती म्हणतो, पर्वचे म्हणतो, श्लोक स्तोत्र म्हणायची पद्धत आहे. ही जी संस्कृती आपली आहे ती एक वेगळी भावना आहे आणि आपण जर का सूर्यास्ताचा विचार निसर्गाच्या दृष्टीला तर या वेळेला थोडं आल्हाददायक प्रसन्न वातावरण वाटू शकतं, उत्साह दिसून येतो निसर्गात आपल्याला, एक वेगळ्या तऱ्हेचं आपण एक चैतन्य अनुभवतो किंवा ते आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर जे धार्मिक लोक आहेत त्यांना त्यावेळेला ईश्वराचं स्मरण किंवा जप करणे किंवा शुभम करोती म्हणणे अशा भावना मनात येऊ शकतात. आणि वयोमानानुसार आपल्या वयानुसार आपल्या ह्या ज्या भावना आहेत त्या आपण वेगवेगळ्या तऱ्हेने अनुभवू शकतो. तर इथे सूर्यास्ताच्या दर्शनाने जर का मनात निर्माण होणारी भावना ही आल्हाददायक असेल, ती निसर्ग सौंदर्याचा आस्वाद देणारी असेल किंवा ती उत्साहवर्धक असेल तर ती व्यक्ती निसर्गप्रेमी आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपल्याला आणखीन पुढच्या प्रश्नाचा एक विचार करायचा आहे की कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
आता कवितेत सूर्य आणि पणती ही प्रतीक वापरलेली आहेत. सूर्य आपल्याला माहिती आहे, आपण त्याची विशेषण बघितली. आणि पणती देखील आपल्याला माहिती आहे की ती छोटीशी आहे, परंतु तिच्यातही तेज आहे. तिच्यात देखील उजळवण्याचं, प्रकाश देण्याचं सामर्थ्य आहे. तर सूर्य आपण यांच्या साम्यस्थळांचा पण विचार तिथे करू शकतो आणि त्याच्यात काय भेद आहे, म्हणजे ते कार्य करत असताना काय भेद आहे तो पण आपण विचार करू शकतो की दोघांमध्येही प्रकाश आहे, परंतु ह्याची संकल्पना वेगवेगळी आहे. म्हणजे सूर्य हा प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे आणि पणती ही कमी प्रमाणात आहे, ही त्यापेक्षा लहान आहे. परंतु आपण जर का त्याचा विचार केला, पण दोघांचंही महत्व तितकंच आहे. तुम्ही बघा, एखाद वेळेला अचानक रात्रीच्या वेळेला लाईट गेले आणि हाताशी काहीच सापडलं नाही, इन्व्हर्टर आपलं तर नाही, तर अशा वेळेला बाजूला मोबाईलचा छोटासा टॉर्च किंवा छोटीशी मेणबत्ती, काडीपेटी, आगपेटी असं जरी आपल्याला मिळालं तर आपल्याला आनंद होतो. कारण त्या क्षणाला, त्या अंधाराला दूर सारण्याचं सामर्थ्य त्या छोट्याशा का होईना मेणबत्तीत, पणतीत असतं. त्यामुळे कवितेतील सूर्य आणि पणती यांच्या प्रतीकांचा जो आपण विचार केलेला आहे की ती जी विशेषणं आपण इथे वापरली होती त्यांचा देखील आपण सविस्तर विचार करून तिथे लिहू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न दिलेला आहे की सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा. आता आपल्याला 8वी पासून द्वितीय भाषेच्या पुस्तकात आपल्याला चला कल्पक होऊया असं क्रिएटिव्ह रायटिंग आहे. म्हणजे इथे विद्यार्थ्यांना कल्पना करायला, कल्पना शक्तीला वाव दिलेला आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की सूर्य आणि पणती ह्यांच्यातील संवाद जसा आपण कल्पनेने लिहायचा म्हटला तर तो आपण कवितेच्या आधाराने पण विचार करू शकतो, किंवा आपण अशाच पद्धतीच्या दुसऱ्या 2 उदाहरणांचा देखील विचार करू शकतो. तर आपण दुसऱ्या काही उदाहरणांचा विचार करू, कारण इथे आपण सूर्य आणि पणती याविषयी पुष्कळ चर्चा केली आहे आणि त्याविषयी जाणून घेतलेला आहे. तर मला वाटतं की क्रिएटिव्ह रायटिंग साठी आपण सूर्य आणि पणती या 2 प्रतीकांच्या ऐवजी जर का आपण दुसऱ्या कुठल्या 2 नैसर्गिक घटकांचा विचार जर का केला, जसं उदाहरणार्थ नदी आणि नदीकाठचा वृक्ष, ह्यांचा कल्पक संवाद आपल्याला इयत्ता 8वी मध्ये आहे. चला कल्पक होऊया. तर तिथे आपण त्याचा विचार केला आहे की नदी वाहत असते, वृक्ष तिथे उभा असतो, तर ते एकमेकांशी काय बोलत असतील. तर संस्कृत मध्ये श्लोक आहे, परोपकारार्थ फलंती वृक्षः, परोपकारार्थ वहन्ति नदी, परोपकारार्थ दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम. ही परोपकाराची भावना दोघांमध्ये पण आहे, परंतु एक वाहते आहे, एक एका ठिकाणी नाही आणि दुसरा आपल्या मुळाशी इमान राखून घट्टपणे धरून एकाच आहे, सतत समाजसेवेचं आणि परोपकाराचं कार्य करत. अशी संकल्पना शिकवत असताना मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवलेली आहे. आपण त्याचाही विचार करू शकतो, किंवा आपण इथे जशी तेजाची प्रतीक म्हणून सूर्य आणि पणती यांचा विचार केलेला, असं आपण एखादा मानव निर्मित मोठं उपकरण त्याचा विचार करू शकतो की तुम्ही मोठमोठ्याल्या हे पाहता, हॅलोजन ते लाईट किंवा फ्लड लाईट मोठमोठाले ते, किंवा आपण जुन्या काळात एक कंदील वापरायचे, तो असा स्टँडवर लावून ठेवायचे तो कंदील, आणि आता आधुनिक काळात जर का आपण पॉवरफुल टॉर्च किंवा एखादी बॅटरी असा विचार केला, चा संवाद आपण कल्पकतेने लिहू शकतो का? हा विचार आपल्याला निश्चितचपणे करायचा आहे की आपण त्या अशा या संवादातून किंवा अशा कल्पनांमधून आपण किती कल्पक होऊन लिहू शकतो. जे पाठ आणि कविता याच्यावर जे उपयोजित लेखनाचा विचार करतो आहे, हे साधारण तुम्हाला वेगवेगळे विषय त्याच्यावर चर्चा ऐकायला मिळावी किंवा वेगवेगळे विषय सुचावे म्हणून करतो आहे. तो स्वाध्याय किंवा कृतीचा भाग नाही.
पाठाचा किंवा कवितेचा, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. कारण विद्यार्थी आम्हाला विचारतात हे सेशन झाल्यानंतर की मॅडम मग आम्हाला आता हा एसे लिहायचा आहे का, आम्हाला हे लेटर लिहून पाहायचंय का, हे पत्र लिहायचं आहे का, हा निबंध लिहायचा आहे का, ही कथा लिहायची आहे का. तर त्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी सांगते, ह्या उपयोजित लेखनाच्या विचारामध्ये मी 1-2 टॉपिक तुम्हाला सजेस्ट करते आणि त्याचा तुम्ही विचार करू शकता. तो ह्या स्वाध्याय किंवा कृतीचा भाग नाही किंवा स्थूल वाचन विभागात तो प्रश्न येत पण नाही, तो लेखन कौशल्य किंवा उपयोजित लेखनात असतो. तर आपण प्राणदाता सूर्य अशा एका निबंधाचा विचार करू शकतो की ह्या कवितेचं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर आपल्याला सूर्याचं काय महत्व आहे आपल्या जीवनात ते कळतं. आणि प्राणदाता तो कसा आहे, कारण याच्यातील प्रत्येक जीव सृष्टीतील त्याच्यावर ऊर्जेसाठी अवलंबून आहे. सर्व जगाला प्रकाश देणारी प्रकाशवान तेजोमय गोल तो आहे. तर स्वयं तेजो तारा असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्याच्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पना कशी करता येत नाही. आपल्याला सगळं माहिती आहे की जीवसृष्टी प्राणी जगत सगळं कसं सूर्यावर. तर प्राणदाता सूर्य असा निबंध आपण लिहू शकतो, जो शास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित मध्ये पण येऊ शकतो, किंवा आपण सूर्य उगवला नाही तर, ही कल्पना, हा विचार किती भयावह वाटतो आपल्याला. कारण सूर्याशिवाय आपल्या एकाही दिवसाची कल्पना आपल्याला करता येत नाही. त्यामुळे आपल्याला सूर्य उगवला नाही तर ही कल्पना भयावह वाटते, कारण आपण सर्वस्वी बऱ्याच गोष्टींसाठी त्या तेजोमय सूर्यावर, भास्करावर अवलंबून आहे. तर या 2 तऱ्हेने आपण इथे उपयोजित लेखनाचा देखील विचार करू शकतो. तर मला असं वाटतं की विभाग 3 प्रश्न 3 या संबंधी आपल्याला जे काही या स्वाध्याय कृतीच्या आधाराने चर्चा करता आली त्याविषयी आपण ती केलेली आहे. सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. धन्यवाद दर्शना भालेराव मॅडम. मॅडमनी रवींद्रनाथ टागोर यांच्या व्यक्तिमत्वावर व रचना शैलीवर आज प्रकाश टाकला. सौ गांगुली मॅडमनी दिलेली मूळ गुरुदेवांची कविताही त्यांनी आपल्याला दाखवली. भावनांचा फरक मराठी भाषेमध्ये किती सशक्तपणे शब्दांद्वारा दाखवला जाऊ शकतो हे देखील कवितेतील शब्दांतून समजावून सांगितले. डॉक्टर काकोडकर यांचा अनुभवाचा दाखला देऊन कोणतंही कधी कमी दर्जाचं नसतं यात देखील बोध करून दिला. तसंच अनेक जीवनावश्यक मूल्यांचा बोध सुद्धा कवितेद्वारे मॅडमनी करून दिला. इयत्ता 10वीच्या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप व त्याची अपेक्षित उत्तरं यांवरही खूप सखोल चर्चा केली. या साऱ्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम.